नमस्कार, श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण दिवाळीच्या उरलेल्या चकलीच्या तुकड्यापासून भाजी कशी करायची ते बघणार आहोत। ही भाजी खायला खूप मस्त लागते। तुम्ही ही अशी भाजी करून बघा। अगदी सगळेजण आवडीने ही भाजी खातील। जशी आपण शेवभाजी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला ही भाजी बनवायची आहे। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण अशी चविष्ट मस्त झटपट होणारी भाजी कशी करायची ते बघणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। इथं माझ्या ह्या चकल्या थोड्या उरलेल्या आहेत, तर त्या चकल्या मी काही घेतलेल्या आहेत। तर ह्या अशा थोड्या चकल्या राहिल्या की त्याचे तुकडे होतात किंवा त्या खूप दिवस राहिल्या की नरमही पडतात। तर अशा वेळेला ह्या कोणीही खायला पाहत नाहीत। तर अशा वेळेस तुम्ही याचा चाट पण बनवू शकता किंवा भाजीही बनवू शकता। तर ही बाजूला ठेवूया आणि ग्रेव्हीची तयारी करूया। तर इथं मी एक मोठा कांदा असा लंब्या आकारामध्ये चिरून घेतला, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा। एक काडी मी कढीपत्त्याची घेतलेली आहे, 4-5 लसूण पाकळ्या आणि 2 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। तर हे आपल्याला मिक्सरला लावून वाटून घ्यायचे आहेत। तर बघा असे मस्त बारीक वाटून घ्यायचं। ही पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। याच भांड्यामध्ये आपल्याला एक टमाटर लंब्या आकारामध्ये चिरून याची पण आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर हे दोन्ही पेस्ट आपल्या तयार झालेले आहेत। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 माप तेल टाकायचं। तेल तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे आणि ही कांदा लसूणची पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आणि लालसर होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायचं आहे। कांदा व्यवस्थित असा लालसर भाजून झालेला आहे। तर बघू शकता मस्त याला तेल पण सुटलेलं आहे। यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं। तर इथं मी 1 चमचा तिखट घेतलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। अर्धा चमचा हळद टाकायची, 2 चमचे धना पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची। जिरा पावडर तुमच्याकडे नसेल तर थोडं जिरं भाजून मिक्सरला बारीक करून घ्यायचं। हे सर्व मसाले यामध्ये मस्त असे भाजून घ्यायचे आहेत। इथं मी 4 चम्मच असा भाजलेल्या खोबऱ्याचा कूट घेतलेला आहे, तो यामध्ये टाकायचा। अर्धा चमचा मी इथं मटर पनीर मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे। हे मसाला टाकल्यामुळं भाजीला आणखीनच चव छान येते। तुमच्याकडे मटर पनीर मसाला नसेल तर साधा गरम मसाला टाकला तरीही चालतो। आणि ही टमाटरची पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आणि थोडं पाणी टाकायचं आहे। थोडं मसाल्यामध्ये पाणी टाकलं की मसाला पण जळत नाही आणि व्यवस्थित असा हा मसाला शिजला जातो। थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। थोडं आणखी याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण टमाटरची पेस्ट टाकलेली आहे, त्यामुळे थोडा मसाला हा आंबट लागू शकतो। त्यासाठी किंचित आपल्याला साखरेचे दाणे टाकायचे आहेत। तर जास्त साखर टाकायची नाही, नाहीतर मसाला गोड लागू शकतो। आणि थोडं आणखी पाणी टाकायचं आहे। मी इथं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हा मसाला थोडा झाकून शिजून घ्यायचा आहे। तर आपण 1 मिनिटासाठी हे शिजून घेणार आहोत। तर 1 मिनिट झालेला आहे, मसाला मस्त शिजलेला आहे। यामध्ये आपल्याला हे चकलीचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत। हे चकलीचे तुकडे टाकून थोडं मिक्स करून घ्यायचं आणि आणखी यामध्ये थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर मी इथे पूर्ण 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही भाजी करू शकता। तर हे आपल्याला 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटासाठी आपण यावर झाकण ठेवूया। तर 2 मिनिटं झालेली आहे आणि आपली भाजी पण मस्त अशी शिजलेली आहे। तर यामधली मस्त अशी चकली नरम झालेली आहे, तुम्ही बघू शकता। अगदी मस्त आपली ही भाजी शिजलेली आहे। तर गॅस बंद करूया आणि ही भाजी आपली काढून घेऊया। तर बघा अशी ही चकलीची भाजी आपली तयार झालेली आहे। तर अशा ह्या चकल्या आपल्या घरामध्ये उरल्या किंवा नरम पडल्या तर तुम्ही ही भाजी करून खाऊ शकता। सर्वजण आवडीने खातील अशी भाजी आहे। तर तुम्ही ही भाजी केव्हाही करू शकता, जेव्हा तुमच्याकडे चकल्या असतील तेव्हा तुम्ही ही भाजी करू शकता। तुम्ही पण अशी भाजी नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।